भीषण उन्हाळ्यात खरसुंडीला टेंबूचा मोठा आधार. अखेर प्रतीक्षा संपली. खरसुंडीच्या शिवारात टेंबूचे पाणी धडकले. नमस्कार, तुम्ही पाहत आहात मराठी टाइम्स. सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या उन्हाचा कडाका वाढलाय. जमीन तापलीये आणि शेतकरी चिंतेत आहे. अशातच खरसुंडीच्या पश्चिम भागासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आमदार सुहास भैया बाबर यांच्या प्रयत्नामुळे टेंबूचे पाणी शिवारात पोहोचले असून नुकताच मोठ्या उत्साहात जलपूजन सोहळा पार पडला आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने भूगर्भातील पाणी पातळी खालावली होती. हाताची आलेली पिके आणि फळबागा डोळ्यादेखत करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत होती. गेल्या वर्षी पाणी आले होते, पण यंदाच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात त्याची खरी निकड होती. हीच निकड ओळखून आमदार सुहास बाबर यांनी तातडीने हालचाली केल्या आणि टेंबू योजनेचे पाणी पश्चिम भागात प्रवाहित केले. या ऐतिहासिक प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील, पंचायत समिती सदस्या डॉक्टर मीनाक्षी पुजारी, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन चंद्रकांत पुजारी, उपसरपंच राजाक्का कटरे यांच्यासह विजयकुमार भांगे, नाना पुजारी, नितीन पुजारी, मंगेश पुजारी, सुभाष माळी, किरण सावकार, निलेश पोमदर्ने, महादेव सावकार, विश्वास पुजारी, आबासाहेब जाधव, पंढरी थोरात, मारुती जाधव, प्रमोद सेम यांच्यासह खरसुंडी, वलवण आणि चिंचाळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पामागे एक मोठी दूरदृष्टी दडलेली आहे. खरं तर मुख्य कालवा गावाखालून जात होता, पण तांत्रिक अडचणीमुळे ते पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत नव्हते. ही अडचण लोकनेते स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी ओळखली होती. त्यांनी या पाईपलाईनसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज सुहास भैयांनी त्याच स्वप्नाला पूर्णत्व देत कोरडवाहू शेतीला नवा श्वास दिला आहे. या पाईपलाईनमुळे खरसुंडीच्या पश्चिमेकडील मोरदारा आणि जकाई दऱ्यातील कोरडवाहू जमीन आता ओलितेखाली येणार आहे. अनेक वर्षे आभाळाकडे डोळे लावून बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात हा प्रकल्प नवी पहाट घेऊन आला आहे. ज्वारी, ऊस, कापूस यासारख्या पिकांना जीवनदायी पाणी मिळाल्याने उत्पादन वाढीसह आर्थिक सुबत्ता वाढेल असा विश्वास व्यक्त होत आहे. उन्हाळ्यात पाण्याचे महत्त्व अधिक असते. शेतकऱ्यांच्या घामाचे मोल राखण्यासाठी हे पाणी वेळेवर पोहोचणे आवश्यक होते. भाऊंनी जे स्वप्न पाहिले होते की मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचले पाहिजे, त्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पाणी आल्याने खरसुंडी, वलवण आणि चिंचाळे परिसरातील शेतकऱ्यांनी आमदारांचे मनापासून आभार मानले आहेत. रखरखत्या उन्हात मिळालेल्या या संजीवनीमुळे आता शेती बहारणार असा विश्वास व्यक्त होत आहे. अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा मराठी टाइम्स.